आपले प्रमुख अतिथी केंद्र सरकारमधल्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या राज्यमंत्री आदरणीय डॉक्टर भारतीताई पवार आणि नाशिक विभागाचे महसूल आयुक्त आदरणीय राधाकृष्णजी गमे साहेब या दोन्ही मान्यवर पाहुण्यांचे आगमन झालेले आहे आणि काही क्षणातच ते व्यासपीठावर स्थानापन्न होतील. आपण कृपया सर्वांनी आता स्थानापन्न व्हावं. आपण आपल्या आता समारोपाच्या मुख्य समारंभाकडे आपण जात आहोत. सर्वांना मी अत्यंत नम्रतापूर्वक आवाहन करतो की आज आपणा सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव हा शहरामध्ये जवळपास सगळीकडे सुरू झालेला आहे. आपण दूरवरून लोक आलेले आहात. प्रमुख अतिथींनासुद्धा त्या कार्यक्रमाचं वेगवेगळ्या ठिकाणी निमंत्रण आहे आणि महसूल आयुक्त साहेबांना संपूर्णपणे या 5 जिल्ह्यांमधील जो कार्यक्रम चालला आहे त्याच्यावर त्यांचा वॉच आहे. थोडक्यात सांगायचा उद्देश असा की वेळ उपलब्ध जो असलेला वेळ जो आहे आपल्याला तो फार कमी आहे आणि अतिशय मर्यादित पिरियडमध्ये आपल्याला हा सोहळा पूर्ण करायचा आहे. त्यामुळे आता प्रमुख पाहुण्यांचं आगमन आपल्या व्यासपीठावर होत आहे आणि प्रमुख पाहुण्यांचं आगमन झाल्या झाल्या आपण आपल्या समारोपाच्या समारंभाला सुरुवात करणार आहोत. प्रमुख अतिथींचं आगमन आपल्या व्यासपीठावर होतं आहे. भारत सरकारच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या राज्यमंत्री आणि आपल्या नाशिककरांचा सर्वांचा अभिमान माननीय नामदार डॉक्टर भारतीताई पवार मॅडम, आपल्या नाशिक विभागाचे आदरणीय महसूल आयुक्त श्रीयुत राधाकृष्णजी गमे साहेब, द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे अध्यक्ष माननीय श्रीयुत पुरुषोत्तमजी पवार, मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशनचे अध्यक्ष आणि अवयदान चळवळीचे आपले प्रणेते आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब मोरे आणि अवयदान चळवळीमध्ये ज्यांनी खूप पदयात्रा केल्या त्यांचं मोठं योगदान राहिलं ते सन्माननीय सुनीलजी देशपांडे, हे सर्व आदरणीय मान्यवर व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. मी आपणा सर्वांच्या वतीनं त्यांचं अत्यंत मनपूर्वक असं स्वागत करतो आणि आपण आपल्या समारोपाच्या समारंभाकडे आता आपण सुरुवात करतो आहोत. गेले 2 दिवस अवयदान आणि अवय प्रत्यारोपण याला आपण श्रेष्ठदान म्हणालो, महादान म्हणालो, या विषयाच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या 2 दिवसीय महाधिवेशनाचा सोहळा आपण या ठिकाणी संपन्न केलेला आहे. राज्यभरातून आम्ही सर्वसाधारणपणे 200 प्रतिनिधींना निमंत्रित केलेलं होतं आणि हे सर्व लोक जे आहेत हे फक्त अवयदान क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि या कार्यकर्त्यांचंच हे अधिवेशन होतं आणि म्हणून या सर्व लोकांनी 2 दिवसात वेगवेगळ्या चर्चासत्रात सहभाग घेतला. तज्ज्ञ डॉक्टरांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं, कार्यकर्त्यांनी पण त्यांच्या अडचणी मांडल्या आणि एक फार मोठं विचारमंथन या 2 दिवसाच्या या अधिवेशनामध्ये आणि त्या निमित्ताने झालेल्या चर्चासत्रांमध्ये झालं. हे अधिवेशन द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन मुंबई, द मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशन नाशिक, मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक या 4 संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हे अधिवेशन या ठिकाणी पार पडलं. आणि अवयदान हा विषय समाजाच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे याचं विचारमंथन तर झालंच, परंतु मी आपल्या सर्वांना या ठिकाणी एक गोष्ट मुद्दामून सांगू इच्छितो की केंद्र सरकारमधले आरोग्य राज्यमंत्री आदरणीय डॉक्टर भारतीताई पवार या स्वतः डॉक्टर आहेत आणि आम्ही ज्या ज्या वेळेला अवयदानाच्या संबंधाने त्यांना काही सांगितलं ते त्यांनी तातडीने त्याला अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद दिला. त्यांनासुद्धा या विषयामध्ये अतिशय आवड आहे, रुची आहे. एवढंच नव्हे, हा विषय समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे, लोकजागृती झाली पाहिजे आणि याचं प्रबोधन सातत्यानं चालू राहिलं पाहिजे असा आग्रह त्यांनी आमच्याकडं अनेक वेळा धरला. त्यासाठीची आवश्यक ती सर्व मदत त्यांनी त्यांच्या वैयक्तिक पातळीवर आणि सरकारच्या पातळीवर आम्हाला उपलब्ध करून दिली. मित्रांनो, नाशिक विभागाचे महसूल आयुक्त आदरणीय राधाकृष्णजी गमे साहेब हे आपल्या परिवारातीलच आहेत. आम्ही त्यांना वेगळं मानतच नाही. ज्या ज्या अडचणी आम्हाला आल्या त्या अडचणी सोडवण्याच्या संदर्भामध्ये आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब मोरे सर असतील, त्यांच्याबरोबर मी बऱ्याच वेळा होतो आणि त्यांना जे जे आम्ही सांगितलं ते त्यांनी काही क्षणात त्याची पूर्तता केली
म्हणून आपण या ठिकाणी आज 2 दिवसासाठी एकत्र जमू शकलो. या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी मी अत्यंत कृतज्ञतापूर्वक त्यांच्या कामाचं योगदानाचं मी या ठिकाणी उल्लेख करतो. मी जास्त वेळ घेत नाही. पाहुण्यांनाही मी मगाशीच सांगितलं तुम्हाला की आज आपण सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा समारोह हा संपूर्ण राज्यात अतिशय उत्साहाने साजरा होतो आहे आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांचं निमंत्रण आदरणीय पाहुण्यांना असल्यामुळे आपण धावता हा कार्यक्रम घेणार आहोत. मी या अनुषंगाने या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी किंवा प्रास्ताविक करण्यापूर्वी मान्यवरांना विनंती करतो की आलेल्या पाहुण्यांचं आपण स्वागत आणि सत्कार करूया. मी आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब मोरे यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय केंद्रीय कुटुंब कल्याण आणि सार्वजनिक आरोग्य खात्याच्या राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवारांना सन्मानित करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मी आपले दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे अध्यक्ष माननीय पुरुषोत्तमजी पवार यांना विनंती करतो की त्यांनी नाशिक विभागाचे महसूल आयुक्त आदरणीय राधाकृष्णजी गमे साहेब यांना सन्मानित करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सर, हे बुके जे आहेत तुम्हाला दिले, मॅडम मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की मुंबईमधल्या एका संस्थेच्या अंध, अपंग आणि अस्थिव्यंग मुलांनी, मनोरुग्ण मुलांनी हे बुके तयार केलेले आहेत आणि अवयवदानाच्या व्यासपीठावरून ते तुम्हाला देताना आम्हाला निश्चितपणानं खूप मोठा आनंद होतो. आम्ही या निमित्तानं जी स्मरणिका प्रकाशित केली ती स्मरणिका आदरणीय मोरे सरांनी गमे साहेबांना द्यावी आणि सुनीलजी देशपांडे यांनी ताईंना द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. आणि आत्ता या कार्यक्रमाच्या समारोपाच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब मोरे सरांना विनंती करतो. त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. अवयवदानाच्या या महाश्रेष्ठ अभिदानासाठी आपल्याला लाभलेल्या या समारोपाच्या प्रमुख पाहुण्या, अध्यक्षा, सन्माननीय केंद्रीय मंत्री भारतीताई पवार, नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्णजी गमे, फेडरेशनचे अध्यक्ष सन्माननीय पुरुषोत्तमजी पवार, या सर्व कार्यक्रमाचे संयोजक सुनील देशपांडे आणि अवयवदानासाठी कार्यरत असलेले सर्व कार्यकर्ते जे संबंध महाराष्ट्रातून आलेले आहेत. गेले 2 दिवस आपण हा कार्यकर्त्यांचा मेळावा आपण इथे घेतला, विचारांची देवाणघेवाण केली. अवयवदान चळवळीमध्ये की प्रत्यारोपण या चळवळीमध्ये आपल्याला येणाऱ्या अडचणी, कायदा, वैद्यकीय शिक्षण अशा अनेक गोष्टीचा आपण उहापोह केला. त्यामध्ये अनेक वैद्यकीय, नॉन वैद्यकीय लोकांनी, तज्ज्ञ लोकांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि त्याच्यावर बऱ्याच गोष्टीवर आपल्याला चांगलं मार्गदर्शन मिळालं. परंतु काही अडचणी या आपल्या स्तरावर सुटणार नाही आहे. त्याकरता आपण आम्ही काही ठराव इथं आम्ही जे पारित केले ते ठराव तुम्ही सर्व सांगत नाही की आम्ही लेखी स्वरूपात आम्ही तुम्हाला देऊ आणि तुम्ही तुमच्या स्तरावरून ते सर्व सोडवण्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करा अशी मला खात्री आहे. आणि तुम्हीसुद्धा वैद्यकीय क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे, करत आहात आणि ही आमच्या नाशिक जिल्ह्या दृष्टीने आम्ही सन्मानाची बाब आहे की आपल्याला हे आरोग्यमंत्रीपद मिळालेलं आहे आणि त्यातून हे कार्य सुरू आहे. तर या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो, हा खरोखर 2 दिवसाचा हा जो सोहळा होता कार्यकर्त्यांचा मेळावा, तो खूप चांगला त्याला प्रतिसाद झालेला आहे. आणि यातून आपला महाराष्ट्र राज्य अवयवदान चळवळीमध्ये कसं पहिलं येईल, राहील याकरता सर्वजण झटत आहेत आणि त्याला आपल्याला शासनाची कशी साथ राहील हे आपल्याला लवकरच कळेल. म्हणून माझे 2 शब्द सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर मोरे सर. आपण अतिशय मोजक्या शब्दामध्ये आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि आपण जी काही चर्चा केली त्याचा गोषवारा आपण आदरणीय मंत्री महोदयांपर्यंत पोहोचवणारच आहोत. यानंतर मी दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे अध्यक्ष आणि आपल्या अवयवदान चळवळीमध्ये राज्य पातळीवर अतिशय भरीव स्वरूपाचं काम करणारे आपले मार्गदर्शक आदरणीय श्री पुरुषोत्तमजी पवार यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. अवयवदान काळाची गरज. सामाजिक क्षेत्रात काम करताना अनेक संधी उपलब्ध आहेत, परंतु अवयवदानाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची वानवा आहे.
जे कार्यकर्ते मोठ्या साहसाने इतक्या अडचणींच्या असतानासुद्धा त्या क्षेत्रात कार्य करायला पुढे येतात, त्या कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि ते भरकटत राहतात आणि विमनस्क परिस्थितीत येतात. त्यांना मार्गदर्शन मिळावं, अवयवदान काय आहे, त्याच्यासाठी कोणते मार्ग आहेत, आपण कोणत्या रीतीने कार्य करू शकतो, त्याच्या मार्गदर्शनासाठी दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन ही संस्था स्थापन केली आणि आज हे तिचं दुसरं अधिवेशन संपन्न होत आहे. शासनाकडून आपल्याला अनेक अपेक्षा आहेत. 2 दिवसाच्या चर्चासत्रामध्ये आपल्या अडचणी, त्याच्यावरची चर्चा, आपले त्याच्यावरचे सुझाव हे आपण एकमेकांनी चर्चा केली. परंतु ही चर्चा ह्या 4 भिंतीमध्ये राहून चालणार नाही, तर ती स्टेट गव्हर्नमेंट आणि केंद्र शासन यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला खूप अभिमान आणि आनंद होतो आहे. डॉक्टर भारती पवार, आपण आमच्यामध्ये उपलब्ध आहात, आमच्या पाठीशी आहात आणि तुम्ही प्रत्येक भेटीमध्ये आम्हाला सांगता की तुम्ही काम करत राहा, तुम्हाला ज्या अडचणी आहेत त्याच्यासाठी मी तुम्हाला पाठपुरावा करून त्याच्यात यश मिळवून देईल. तुमच्या काय गोष्टी आहेत, तुमचे काय मागणी आहेत ती माझ्यापर्यंत पोचवा. आज आपण स्वतः जातीने इथे हजर राहिलात, त्याबद्दल मी माझा आनंद व्यक्त करतो आणि माझे वाणीला विराम देतो. धन्यवाद पवारसाहेब. नाशिक शहरामध्ये अवयदानाच्या क्षेत्रामध्ये जी काही थोडीफार माणसं काम करतात, आपण एकमेकांना जोडले गेलेलो आहोत आणि गेल्या 10-12 वर्षामध्ये ही चळवळ बऱ्यापैकी फोफावलेली आहे. आपल्या काही मित्रांनी रॅली वेगवेगळ्या प्रकारच्या आयोजित केल्या. नाशिकहून नागपूर, नागपूरहून आनंदवनामध्ये त्या रॅलीचा समारोप झाला. दुसरी रॅली गेली नाशिकहून मुंबई, मुंबईहून पणजीपर्यंत गेली. तिसरी रॅली गेली ती नाशिकहून औरंगाबाद, परभणी, नांदेड, तिथून बीड, उस्मानाबाद, तुळजापूरला तिचा समारोप झाला. चौथी रॅली गेली इथून नाशिकहून नगर, नगरहून पुणे, कोल्हापूर आणि बेळगावला तिचा समारोप झाला. आणि सांगितलं पाहिजे की वयाचे 75वी वर्ष पूर्ण केलेले शैलेश देशपांडे असतील, चंद्रशेखर देशपांडे असतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे कुलकर्णी देशपांडे या सगळ्या लोकांनी या रॅलीमध्ये सुनीलजी देशपांडे यांनी मोठा सहभाग घेतला आणि या रॅलीला खूप मोठा प्रतिसाद मिळाला. लोकांबरोबर बोलता आलं, ही चळवळ लोकांपर्यंत पोहोचवता आली आणि असं सगळं काम आपण जे काम करतो ते आपल्या प्रमुख पाहुण्यांच्या पुढं मांडलं गेलं पाहिजे. आणि या क्षणी जर मांडलं गेलं नाही तर तो मला असं वाटतं की तो कृतज्ञपणा ठरेल, तसं व्हायला नको. म्हणून या क्षेत्रात काम करणारी माणसं ज्यांनी रॅली काढली ती वयाची 75वी वर्ष पूर्ण केलेली माणसं आहेत. ऊन वारा थंडी पाऊस काही न पाहता ही माणसं पायी चालली, रोज 20 किलोमीटर पायी चालत होती आणि 4 माणसं भेटू की 40 भेटू की 400 भेटू त्यांच्याशी अवयदानाच्या बाबतीत, त्या प्रश्नाच्या बाबतीत बोलत होती आणि लोक जागृती करत होती आणि लोक असा प्रतिसाद देत होते की हे आम्ही पहिल्यांदाच ऐकतो, आम्हाला हे माहीत नाही. आणि जे इथं 2 दिवसात त्याच्यावर फार मोठं विचारमंथन पण झालं आणि म्हणून ज्यांनी रॅली काढली त्यांचं निश्चितपणानं कौतुक या ठिकाणी करणं शाब्दिक होईना परंतु गरजेचं आहे, म्हणून मी हा उल्लेख मुद्दाम या ठिकाणी केला. खूप काम करायचं आहे अजून आपल्याला, पुढं आपण एकत्र बांधले गेलेलो आहोत. आज ही संधी अशी होती की आपल्याला एकत्र येता आलं, एकमेकांची मनं जाणून घेता आली आणि अवयदान क्षेत्रामध्ये आपल्यासारखंच कोणीतरी काम करणारं आहे हे पाहून आपलंही मन भरून आलं, ऊर भरून आला. आणि हे ऊर भरून येणं कशा करताय माहिती आहे तुम्हाला? हे पुढच्या कामाच्या जास्त प्रेरणा मिळण्यासाठी त्याचं ते टॉनिक आहे असं मी मानतो. हे संचित आपण इथून घेऊन जाऊया सर्व लोक आणि या क्षेत्रामध्ये उदंड स्वरूपाचं काम भविष्यात आपण करूया असा आशावाद व्यक्त केल्या निमित्तानं तर तो वावगा ठरणार नाही. म्हणून या कामाला आशीर्वाद देण्यासाठी मी आदरणीय गमे साहेबांना विनंती करतो. नाशिक विभागाचे महसूल आयुक्त आदरणीय राधाकृष्णजी गमे साहेब यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. या परिषदेच्या समारोप प्रसंगी उपस्थित माननीय डॉक्टर भारतीताई पवार, केंद्रीय राज्यमंत्री, आपल्या फेडरेशनचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम पवार, डॉक्टर भाऊसाहेब मोरे, श्री सुनील देशपांडे, डॉक्टर संजय रकिबे, प्राध्यापक सोनवणे आणि आपण सर्व उपस्थित बंधू भगिनींनो,
खरं तर ते मार्गदर्शन करायचं म्हटलं मला असं वाटतं की आपल्याकडनंच आम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे, कारण आपण तर त्या क्षेत्रात काम करणारी मंडळी आहात सर्व. आणि मार्गदर्शन मी याच्यासाठी म्हणतो, वैयक्तिक माझं नाही, की प्रशासनाच्या मधले जे काही आमचे अधिकारी कर्मचारी आहेत, बऱ्याच वेळा यांनाच ह्या गोष्टींची माहिती नसते. आणि मध्येच एक दिवस मला डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की ग्रीन कॉरिडॉरची जेव्हा एकदा वेळ आली आणि आमचे जे पोलीस अधिकारी त्यांना कशाला पाहिजे असं विचारत होते, आणि याच्यात तुमचा काय स्वार्थ आहे, तुम्ही का धडपड करता. म्हणजे कधीकधी असं जेव्हा प्रसंग येतो मग त्यावेळेस जाणवतं की ह्या विषयाची जनजागृती ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे किंवा ज्याचं महत्त्व समाजामधल्या सर्व घटकांना पोहोचायला पाहिजे तेवढं अजूनही पोहोचलेलं नाही. आणि म्हणून प्रशासनामध्ये जास्त लवकर पोहोचलं पाहिजे. प्रशासनामध्ये जर पोहोचलं तर मग प्रशासनामध्येच बऱ्याच वेळा या अवयवदानासंबंधीचं जे काही काम सुरू होतं ते प्रशासनाच्याच माध्यमातून होतं. मग आपली कमिटीची मंजुरी असू द्या, हॉस्पिटलमध्ये जेव्हा काही एखादे ब्रेन डेड मेडिकल लिगल केस येते तिथे पोलिसांचा संबंध येतो. मग अशा वेळी जर पोलिसांना पूर्ण माहिती असेल, आमच्या वैद्यकीय क्षेत्रातील आमच्या सर्व सरकारी हॉस्पिटलच्या डॉक्टर्सना याची चांगली कल्पना असेल आणि आपले जे काउन्सिलर आहेत ते जर एकत्र आले, कार्यकर्ते एकत्र आले, तर मग मला असं वाटतं की बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये हे काम आपण पुढे नेऊ शकतो. मध्यंतरी 4-5 वर्षापूर्वी आम्ही असा एक प्रयत्न केला होता नाशिकमध्ये की जे सार्वजनिक कार्यक्रम आपल्याकडे मोठ्या प्रमाणात होतात, तर अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी अवयवदानाचे फॉर्म आपण तिथे ठेवायचे आणि एखाद्या कार्यकर्त्याने मग ते सर्व जमा करून घ्यायचे आणि ते जमा करून घेतल्यानंतर त्याचा एक ठिकाणी कुठेतरी डाटाबेस तयार झाला पाहिजे. म्हणून आमची अशी चर्चा झाली होती की आपण महापालिकेच्या माध्यमातून किंवा आरोग्य विभागाच्या माध्यमातून एक पोर्टल आपण विकसित करू आणि त्या पोर्टलमध्ये पूर्ण राज्यभरातून हा जो डाटा आहे, ज्यांनी अवयवदानाचे फॉर्म भरलेले आहे किंवा ज्यांनी देहदानाचे फॉर्म भरलेले आहेत, अशा लोकांचा जर डाटाबेस आपल्याला तयार करता आला तर तो एक आपल्याला उपयोगात येईल. आणि कुठे पण समजा आता आपण आज इथे आहोत, इथलं एखादी व्यक्ती बाहेर कुठं कोल्हापूरला गेली, तिकडे त्याचा काही ॲक्सिडेंट झाला, तिकडे कुठे ब्रेन डेड झाली, तर पण त्याची जर माहिती आपल्याकडे ऑनलाईन सिस्टीममध्ये जर तिथल्या अधिकाऱ्यांना तिथल्या डॉक्टर्सना जर मिळाली तर मग आपल्याला पुढच्या गोष्टी करणं, नातेवाईकाशी संपर्क करणं हे अतिशय सुलभ होईल. तर त्या दृष्टीने एक मॅडम मला असं वाटतं की एक काहीतरी एक विचार करून हा एक डाटाबेस तयार करण्यासंबंधी पाहिजे असेल तर आपल्याशी एकदा चर्चा झाली की आपण इथे स्थानिक नाशिकपासूनही सुरुवात करता येईल आपल्याला आणि मग तो स्केलअप आपल्याला पूर्ण राज्यात आणि इतर भागातही करता येईल. हे होत असताना आपण बघतोय की बऱ्याच वेळा समाजामध्ये जेवढी जागृती पाहिजे तेवढी नसते. म्हणजे काही वेळेस ॲक्सिडेंटल डेथ्सचं आपण जेव्हा बघतो, मी पण अनेक वेळा जेव्हा ट्रॉमा केअर हॉस्पिटलला आम्ही जातो आणि जेव्हा मोठा अपघात होतात काही आणि त्यावेळेस मग सर्व यंत्रणा धावून जाते ना, अशा वेळेस आम्ही बघतो की जेव्हा त्या बॉडीज आणल्या जातात आणि तिथे मग त्या नातेवाईकाशी संपर्क करणं आणि बाकीचे नियोजन करणं याच्यामध्ये फार मोठा व्यत्यय येतो आणि अडचणी पण निर्माण होतात. पण जर मी जसं म्हटलं की जर सर्व कार्यकर्ते आणि सर्व जर एकत्र असतील तर जिथे अपघातग्रस्त व्यक्ती आहे, गोल्डन आवरमध्ये आपण त्यांना हॉस्पिटलला घेऊन आलो आहे आणि सर्व प्रयत्न करूनही समजा ती ब्रेन डेड झाली आहे, तर मग अशा वेळेस जर आपल्याला त्यांच्या नातेवाईकाशी संपर्क करून त्या ब्रेन डेड व्यक्तीच्या अवयवदानासंबंधी त्यांची जर संमती प्राप्त करता आली तर मला असं वाटतं की अशा व्यक्तीचे अनेक अवयव अनेकांना उपयोगी पडू शकतात. आणि मग जे जसं डॉक्टर आत्ता येताना सांगत होते की किती 10 लाख किडनींची गरज आहे आज आपल्याला, बरोबर आहे. आता हार्टची रिप्लेसमेंटची पण आपल्याकडे तयारी सुरू आहे, पण वेगवेगळ्या डोळ्यांचे पण आपल्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. आता स्मरणिकीमध्ये डॉक्टरने फोटो दाखवला, एका मुलीचे दोन्ही हात गेले होते आणि अवयवदानामध्ये जेव्हा आपण बघतो त्या मुलीचा हसरा चेहरा आणि तिची उमेद जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला याचं महत्त्व खरं कळतं. मग अशा वेळेस एखाद्या ब्रेन डेड व्यक्तीचे जास्तीत जास्त ऑर्गन्स कसे हार्वेस्ट करता येतील आणि मग ते ग्रीन कॉरिडॉरच्या मार्फत आपल्याला जिथे त्यांची गरज आहे आणि जिथे ज्यांना त्याची गरज आहे तिथपर्यंत कसे पोहोचवता येईल याच्यासाठी जर आपल्याला साखळी निर्माण करता आली आणि मग जे हे लोक आज वेटिंगला आहेत, अनेक लोक डायलिसिसवरती आहेत, अनेक लोक इतर अवयवासाठी अंथरुणाला खिळून आहेत किंवा बेडवरती आहेत, त्यांना जर आपण हे ऑर्गन पोहोचू शकलो आणि त्यांच्यापर्यंत जे हे प्रत्यारोपण जर होऊ शकलं तर त्यांची क्वालिटी लाईफ जे म्हणू आपण आणि त्या कुटुंबाचे जे
जीवनमान आहे याच्यामध्ये आपण निश्चित फार मोठ्या प्रमाणात बदल करू शकतो. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की हे मोठं काम आहे. आणि आपण बघतोय मी की आपल्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिनियर सिटीजन दिसत आहे. मग सिनियर सिटीजनमध्ये इतका अवेअरनेस आहे आणि तो तुमच्या मार्फत आता आपल्याला या यंग जनरेशनपर्यंत पोहोचवता आला पाहिजे. आणि शाळा कॉलेजेसमध्ये आपल्याला शिक्षण विभागाच्या माध्यमातून याची जागृती निर्माण करून मला असं होतं की विद्यार्थी दशेपासूनच या गोष्टींची आपण जर माहिती देऊ शकलो तर जेव्हा हे नागरिक पुढे म्हणजे सज्ञान होतात, हे विद्यार्थी चांगले नागरिक बनतात, तेव्हा त्यांच्यावरती हे बिंबवले जाईल आणि ह्या चळवळीमध्ये मला असं वाटतं की सर्वांना सहभागी होता येईल. आपण 2 दिवस इथे विचारमंथन केलेलं आहे. डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आपण अनेक ठराव पास केलेले आहेत आणि त्याचं सर्व एकत्र माहिती आपण माननीय मंत्री महोदयांना देणार आहात. आणि ते आल्यानंतर प्रशासन आणि शासन निश्चित ह्या सर्व गोष्टींकडे पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून बघेल. आणि हे फक्त तुमचं किंवा आमचंच काम आहे असं नाही, हे सर्वांचं एकत्रित काम आहे आणि आपण सर्व एकत्र मिळून पूर्ण राज्यामध्ये हे काम पुढे घेऊन जाऊ असा मी आशावाद व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मोठ्या माणसांचे 2 उभारी देणारे शब्दसुद्धा चळवळीला फार मोठं बळ देऊ शकतात. गमेश साहेब, निश्चितच आमचा हुरूप तुमच्या मार्गदर्शनामुळे वाढलेला आहे. समारोप सांगता करण्यासाठी आपलं मनोगत व्यक्त करण्याकरता मी केंद्र सरकारच्या कुटुंब कल्याण आणि सार्वजनिक आरोग्य खात्याच्या राज्यमंत्री माननीय नामदार डॉक्टर भारतीताई पवार यांना विनंती करतो, त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. नमस्कार. आजच्या या राज्यस्तरीय अधिवेशनाला प्रमुख उपस्थित मान्यवर आणि खास करून ज्यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं आणि सातत्याने एक प्रशासनाचा अनुभव काय असतो हे त्यांनी मांडलं, ते आदरणीय गमेश साहेब, डॉक्टर मोरेंना मी साहेब नाही म्हणणार, काका म्हणते, कारण माझ्या सासऱ्यांपासून त्यांचा जुना परिचय परिवाराबरोबर आहे आणि काका नेहमीच मोटिवेट करत आले आहेत. आणि त्यांचं काम बघत असताना एक लक्षात आलं की सोशली किती अटॅच असावं. डॉक्टर म्हणून तर ते आहेतच, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन आपण अजून काय करू शकतो, समाजासाठी किती करणं गरजेचं आहे, हे नेहमी सातत्याने त्यांनी आम्हाला शिकवलं. आदरणीय पुरुषोत्तमजी, माननीय पवारसाहेब, माननीय सर्व सन्माननीय माझ्यासमोर उपस्थित सर्व वेगवेगळ्या, मला वाटतं अधिवेशनाला वेगवेगळ्या जिल्ह्यातनं उपस्थित सर्व सन्माननीय आणि पत्रकार बंधूंनो, खरं तर हा विषय इतका महत्त्वाचा आहे, श्रेष्ठदान आणि अवयवदान. परंतु दुर्दैवाने कुठेतरी याच्या बाबतीतची एक जागरूकता, एक चळवळ जी व्हायला पाहिजे तेवढी गेल्या वर्षात मोठ्या प्रमाणात झाली नाही आहे. अजूनही सरकारचे प्रयत्न चालू आहेत आणि मला वाटतं त्या दृष्टीने आम्ही देखील आरोग्य विभागाच्या मंत्रालयाच्या माध्यमातून जेव्हा काम करतो आणि आम्ही जेव्हा मीटिंग्स रिव्ह्यू घेतो तेव्हा ती आकडेवारी खूपच कमी दिसते. आणि काही राज्यात तर अजूनही ते काम उभारणं सुरू करणंच कठीण आहे की काय असंही वाटायला लागतं. कारण एक अवेअरनेस, एक कुठेतरी मनात काही शंका आहेत का, याच्या संदर्भातल्या काही लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देणं गरजेचं आहे का, इथून आपली सुरुवात होते. परंतु सातत्याने गेल्या 7-8 वर्षापासून खास करून नॅशनल लेवलला जी नॅशनल ऑर्गन ट्रान्सप्लांट प्रोग्राम आहे त्या माध्यमातून केंद्र सरकार आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींजींच्या नेतृत्वाखाली मग नॅशनल लेवलला एक नॅशनल ऑर्गनायझेशन NOTO नॅशनल ऑर्गनायझेशन टिश्यू ट्रान्सप्लांट नॅशनल ऑर्गनायझेशन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन आणि नॅशनल ऑर्गन आणि त्याच्याबरोबरीने मग रिजनल लेवलला रिजनल रोटोज, दॅट इज ROTTOज, रोटोमध्ये त्या रिजनमध्ये काम करतं. आणि खाली स्टेट लेवलला दॅट इज SOTO, दॅट इज स्टेट लेवलचं
ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट, सोटो, अशा या थ्री टायर सिस्टीममध्ये हे काम चालतं, विच कम्स अंडर NOTP. आता प्रत्येक राज्याला काही गाईडलाईन्स दिल्या आहेत, त्या ॲक्टच्या नुसार त्या गाईडलाईन्स इश्यू केलेल्या आहे, त्या ॲक्टमध्ये काही अमेंडमेंट झाले, सुधारणा झाल्या, त्यानुसार हे काम पुढे चाललं आहे. परंतु मी इथे काही उदाहरणं देते की जिथे आम्ही जेव्हा डेटा बघतो आणि याच्यासाठी काही निधी देखील प्रत्येक राज्याला आपण देत असतो, मग ते तुमच्या टिश्यू बँक्स असतील किंवा NGOज असतील, वेगवेगळे स्टेकहोल्डर्स असतील, यांना स्ट्रेंथन करण्यासाठी सुद्धा काही ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात. या ॲक्टिव्हिटीजचं फॉर्मॅट फार वेगवेगळे आहेत. कदाचित तुम्हाला बऱ्याच वेळा माहिती पण नसेल की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून अनेक उपक्रम केले जातात. जसे गमे साहेबांनी सांगितलं की या संदर्भात एक डेटा पाहिजे, आणि कोविड काळात डेटा किती महत्त्वाचा आहे हे आपण दाखवून दिलं जगाला. कोविन पोर्टलला आज ॲडॉप्ट केलं जातं. काही कंट्रीज आले, त्यांनी अभ्यास केला, कोविन पोर्टलला ॲडॉप्ट केलं. ही कोविड पोर्टल आपली टेक्नॉलॉजीची ताकद आहे, जी भारतवासियांनी जगाला दाखवली. आणि त्याच दृष्टीने आता हे काम चालू आहे की वेगवेगळ्या विभागाचं डेटा पोर्टल ह्या माध्यमातून जेव्हा समोर येतं तेव्हा ते सोपं जातं सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि स्टेट गव्हर्नमेंटला कोलॅबोरेशनला. त्या दृष्टीने आता काही वेबसाईट आहे आपल्या, तुम्हाला ती वेबसाईटचं www.noto.gov.in याच्यावर पण बरीचशी माहिती मिळेल, त्याच्यावर आपण माहिती घेऊ शकता. त्या व्यतिरिक्त आपलं 24/7 एक कॉल सेंटर आहे की तिथे आपण काही माहिती घेऊ शकतो. एक हेल्पलाईन नंबर जो आहे की जो इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो, तुम्हाला काही अडचणी असल्या, तुमच्या मनात काही शंका असल्या किंवा तुम्हाला कोणाशी बोलताना काही प्रश्न आले तर तुम्ही त्या नंबरला पण फोन करू शकतात. तो हेल्पलाईन नंबर मी जस्ट सांगते, तुम्हाला वाटलं तर नोट डाऊन करा, अदरवाईज इट इज अवेलेबल ऑन द नेट. 1800114770. आता तुमच्यापैकी बरेचसे याच्यात काम करतात, तुमच्याकडे असेलही. हे याच्यामध्ये तुम्ही इन्फॉर्मेशन मिळू शकतात. टेलिकाउन्सिलिंगसुद्धा तुम्ही करून देऊ शकतात. एखाद्या समोरच्या व्यक्तीला तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर या फोन नंबरवर तुम्ही टेलिकाउन्सिलिंगची सुद्धा मदत घेता येते. आणि असे अनेक कॉल्स मागच्या काही वर्षामध्ये आपण त्याच्यातनं घेतले, तो देखील डेटा आपल्या मंत्रालयात उपलब्ध आहे. आणि त्याचबरोबर कोऑर्डिनेशन, जसं मोरे साहेबांनी सांगितलं की ऑर्गन डोनेशनचं एक चांगलं कोऑर्डिनेशन असलं तर ते सोपं जातं, सहज होतं. त्या दृष्टीने या ॲक्टिव्हिटीज चालतात. आणि त्या व्यतिरिक्त अनेक अशा ॲक्टिव्हिटीज आहे की मग तुमचं अवेअरनेस, जनरेटिंग द अवेअरनेस, तुमचा इंडियन ऑर्गन डोनेशन डे जो ॲन्युअली आपण साजरा करतो त्या माध्यमातून जनजागृती करतो, वेगवेगळे सेमिनार्स घेतो, वर्कशॉप्स घेतो, डिबेट्स, स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज घेतो, इवन वॉकॅथॉनसुद्धा आपण फक्त आणि फक्त ऑर्गन डोनेशनसाठी सुद्धा अरेंज करतो, मॅरेथॉन्स, नुक्कड नाटक, या दृष्टीने सुद्धा एक फंडसुद्धा मिळतो राज्यांना आणि त्या माध्यमातून आपण अवेअर करू शकतो. आत्ताच्या 22मध्ये आपण अवेअरनेस स्टॉल पण लावला होता इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअरमध्ये, की त्या ट्रेड फेअरमध्ये पण एक चांगली कॅम्पेन केली गेली. त्या व्यतिरिक्त तुम्ही जसं म्हणालात की दवाखान्यांमध्ये पण जे हॉस्पिटल्स काम करत आहे की किंवा ज्यांना एक जनजागर करायचा आहे त्यांच्या ICUच्या बाहेर पण डिस्प्ले बोर्ड्सचे करतात. बरेचसे डॉक्टर्स आणि स्टेकहोल्डर्स वेगवेगळे याच्यामध्ये काम करतात. आणि एक स्ट्रॅटेजिक लोकेशन्स जे असतात त्या ट्रान्सप्लांटच्या संदर्भाचे, त्या दृष्टीने पण काही महत्त्वाची माहिती ह्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. त्या व्यतिरिक्त मग तुमची प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियावर तुम्ही ॲडव्हर्टिजमेंट करतात. असं वेगवेगळ्या दृष्टीने हे गव्हर्नमेंटचं काम चालू आहे. परंतु तरी देखील जसं माननीय पंतप्रधान म्हणतात की कुठलीही गोष्ट जनभागीदारीशिवाय सहज शक्य नसते. जेव्हा जन आंदोलन, जनभागीदारी, सगळ्यांचा सहभाग त्याच्यात जोडला जातो, तेव्हा खास करून जेव्हा आपण आज अमृत महोत्सव, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 75वी मनवतोय, तर त्यासाठी तर हा जनजागर आणि जनभागीदारी खूपच महत्त्वाची आहे. आणि त्या दृष्टीने स्टेट गव्हर्नमेंट पण खूप चांगल्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज देतं. जसं की आता ग्रीन कॉरिडॉर करायचा असेल तर त्या कोऑर्डिनेशनला मग लोकल ट्रॅफिक पोलीस असतील, त्यांची अरेंजमेंट असतील, प्रायव्हेट फ्लाईंग क्लब्स असतील, रिस्केड्यूल करावं लागतं कधी कधी फ्लाईट्सचं की इमर्जन्सी तुमच्या ऑर्गन ट्रान्सप्लांटसाठी. या सगळ्या कनेक्टेड
कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहे आणि त्यासाठी या सगळ्या कोऑर्डिनेशनची पण तेवढीच गरज असते. त्या दृष्टीने सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट मिळून आणि तुम्ही सगळे जसं वेगवेगळे असोसिएशन, वेगवेगळे माध्यमं, वेगवेगळे NGOs जोडले जातात, त्यांच्याकडून हे सगळं आत्तापर्यंतचं काम सक्सेसफुली भारतामध्ये होऊ शकलं आहे. मी जेव्हा डेटा बघते तर माझ्या हे लक्षात आलं की तामिळनाडू इज वन ऑफ द ॲक्टिव्ह स्टेट with regard to deceased donor program and has got the best state award from NATO in 2018, in 2019, in 2020. However, Maharashtra and Telangana were the best performing states in terms of number of deceased donor organ transplant in 2021 and 22 respectively. म्हणजे आपलं काम सगळ्यांचं, याच्यात तुमचे मी जास्त आभार मानायला खास करून आज इथे उपस्थित आहे. कारण मी जेव्हा डेटा बघितला आणि माझ्याही महाराष्ट्राचं काम कुठेतरी बेस्ट परफॉर्मिंगमध्ये यायला लागलं आहे, मग मात्र मोरे काकांना मी नाही म्हणू शकले नाही. कारण माझी अपेक्षा आहे की अजून आपण द बेस्टकडे नक्कीच जाऊ, परंतु त्यासाठी खूप मेहनतीची गरज आहे. आणि हा डेटा जरी असला बेस्ट परफॉर्मिंगचा, पण माझी सगळ्यांना अध्यक्ष महोदय तुमच्या माध्यमातून विनंती राहील की तामिळनाडूची थोडीशी आपण माहिती घ्यावी. बेस्ट प्रॅक्टिसेस काय करतात तिथे, काय अवेअरनेस आहे, किंवा त्यांची काही स्ट्रॅटेजी प्लॅन आहे का, यासाठी आपण त्यांच्याशी पण सहकार्य करावं. तिथल्या असोसिएशनबरोबर आपल्याला मी देखील माझ्या ऑफिसमधून मदत करेल. आमचे ऑफिसर्स आहेत नोटो आणि रोटोचे. तर कसं असतं, जेव्हा आपल्याला एखादी बेस्ट प्रॅक्टिसवर अभ्यास करून कळतं तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला मदत होते आणि त्या दृष्टीने आपण कदाचित अजून चांगलं अचीव करायला पुढे जातो. तर तसं माझी अपेक्षा आहे की आपण तामिळनाडूबरोबरही एक मीटिंग करू आणि त्यांच्या पण काही स्ट्रॅटेजिक प्लॅनवर नक्कीच काम करू. मला वाटतं ऑर्गन डोनेशन फक्त एक मेडिकल सब्जेक्ट नाही राहिलेला आहे, तो आता सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आपण सगळे बघतोय. आणि म्हणून कदाचित माझ्या दृष्टीने ही संख्या खूप मोठी आहे पवारसाहेब, की एवढ्या मोठ्या प्रमाणात ही सगळी मंडळी उपस्थित आहे. कारण अवयवदानाच्या दृष्टीने आज तेवढं अवेअरनेस नाही आहे. आणि म्हणून मी तर धन्यवाद देते की तुम्ही एवढ्या सेन्सिटिव्ह मुद्द्यावर काम करण्यासाठी इथे जमलात, उपस्थित राहिलात आणि अधिवेशनाच्या माध्यमातून अजून पुढे जाण्यासाठी काय काम करायचं आहे यावर एक चिंतन मंथन केलं. यासाठी मी तुमचे सगळ्यांचे विशेष मनापासून आभारही मानते. आणि फक्त आता मंत्रालयाकडनं काही निर्णय घेतले ते कदाचित तुमच्यापर्यंत ती माहिती आली असेल. आत्ताच एक अवयवदानाच्या दृष्टिकोनातनं त्याला प्रोत्साहन करणं गरजेचं आहे. किती वेटिंग पिरियड आहे हे आपण सगळे सातत्याने बघतो, डिमांड्स असतात, परंतु कुठेतरी काही नियम असतात असे की ज्यामुळे कदाचित ती संख्या कमी आहे की काय असंही सरकारच्या लक्षात येतं. त्या दृष्टीने आता अवयवदान ह्या प्रोत्साहनाच्या माध्यमातून जे आपल्याकडे डोमिसाईलचं कंपल्शन होतं, तर आता एक राष्ट्र एक धोरण, आणि त्यासाठी आत्तापर्यंत कसं होतं की त्याच राज्यात तुम्ही करू शकत होता. आता ते कंपल्शन काढलंय. आता कुठल्याही राज्यात ते सहज आणि गरजेचं आहे त्यांच्यासाठी ते उपलब्ध होणार आहे. हा नियम मोठा बदलला आहे आणि त्यासाठी मी देखील माननीय पंतप्रधान आणि आमचे केंद्रीय मंत्री माननीय मनसुखभाई मांडवियाजी यांचे विशेष आभार मानते. दुसरा निर्णय झाला तो याआधी 65 वर्षाची वयोमर्यादा होती की आफ्टर दॅट यू कॅनॉट डोनेट, तर ती पण वयोमर्यादा हटवली आहे. कारण जीवन जगण्याचा हक्क हा महत्त्वाचा आहे. मानवी मूल्यांना समोर ठेवून 65 वर्षाची वयोमर्यादा देखील हटवली आहे आणि आता त्याच्या पुढेही परमिशन दिलेली आहे. जशी गरज असेल एज मॅचिंग पण त्यामध्ये डॉक्टर्स असतील त्यांना लक्षात येईल की काही गोष्टी एज मॅचिंगनुसार कराव्या लागतात, तर त्यानुसार पण ते करू शकतील. आणि बऱ्याचपैकी जे टेक्नॉलॉजी ड्रिवन आपण जो पॅरामीटर कन्सिडर करतो की टेक्नॉलॉजीला घेऊन तुम्ही पुढे जा, आणि त्या टेक्नॉलॉजीनेच आपल्याला कोविडमध्ये एक चांगली ताकद दिली की आपलं कोविन पोर्टलवर अपडेट होतं ते कुठल्या राज्यात कुठे कमी आहे, कुठल्या गावात पोहोचलो नाही, किती फर्स्ट डोस झाले, किती सेकंड डोस झाले. हा सगळा एक टेक्नॉलॉजीमुळे आपण सक्सेस ड्राईव्ह राबवलं. आणि मला वाटतं त्या राबवल्यानंतर आज भारताची प्रतिमा तरी जगात अशी झाली आहे की भारत असा एकमेव देश आहे ज्याने 220 कोटी वॅक्सिनेशन सक्सेसफुली राबवले. कुठल्याही देशाने असा रेकॉर्ड केला नाही. आणि त्या दृष्टीने
तशीच गरज ओळखून आता अपडेट जे आहे त्या पोर्टलवर स्टेटकडून ते मॅन्डेटरी केलं आहे. म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन पण आणि तुमचे जे प्रोसिजर आहेत ते स्टेटला आता मॅन्डेटरी केले आहेत. त्या हॉस्पिटलने ते करायचं आहे आणि हा डेटा सगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडून मॉनिटर होईल, जेणेकरून मग जसं मी सुरुवातीला म्हणाले की काही राज्यांमध्ये कुठेतरी कमी आहे का, हे मॉनिटरिंगला आम्हाला पण ती मदत होणार आहे. आणि हे मॅन्डेटरी केल्यामुळे आपल्याला पण अपडेट आल्यावर आपल्याही लक्षात येतं की कुठल्या राज्यात अजून चांगलं काम झालं आहे, तर त्यांच्याकडनंही आपण बेस्ट प्रॅक्टिसेस मागवतो. तर त्या दृष्टीने हे अनेक असे चेंजेस झाले आणि हे गरजेचे होते. आणि सातत्याने तुमच्या सगळ्यांच्या जशा सूचना असतील तर भविष्यात देखील आपण असे काही चेंजेस करण्यासाठी नक्कीच पुढाकार घेऊ. मी तुमच्या सगळ्यांच्या सूचनांसाठी प्रतीक्षा करते. मी पण एक नाशिकची कन्या म्हणून आग्रहाने म्हणेल की मला देखील या काम करण्यामध्ये सहभागी करून घ्या. कारण जेव्हा डॉक्टर म्हणून आम्ही पर्याय देत असतो पेशंट पुढे, तेव्हा नक्कीच पेशंटला तो पर्याय एकदम म्हणजे एखाद्याचं आयुष्य बदलतं, एखाद्याचं आयुष्य त्याच्याबरोबर परिवाराचं बदलतं. इतका मोठा ड्रास्टिक चेंज आम्ही स्वतःही अनुभवला आणि बघितला आहे. मला वाटतं याच्यावर आपल्याला काम करणं खूप गरजेचं आहे. सगळे मिळून नक्कीच काम करू. याबरोबरच सगळे मी म्हणेल सगळ्यांनाच मी विनंती करेल की एक समाज चळवळ मोठी करायची असेल तर वेगवेगळे प्रबोधनकार असतील, वेगवेगळे प्रवचनकार असतील, वेगवेगळे संप्रदाय असतील, वेगवेगळे असोसिएशन असतील, शैक्षणिक संस्था असतील, त्यांनासुद्धा आपण मोठ्या प्रमाणात व्यापक प्रमाणात जोडून घ्या. आणि आधुनिकतेकडे जात असताना डॉक्टर्स जे आहेत ज्यांच्या इथे हे अवयवदानाचं काम होतं किंवा ट्रान्सप्लांटवर ते काम करतात किंवा तुमच्या बँक्स ज्या आहेत तिथे जे डॉक्टर्स असतील त्यांचं स्पेशल ट्रेनिंग मात्र नक्की करून घ्या. कारण ट्रेनिंग आणि स्किल डेव्हलपमेंटच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे. आणि ही स्किलिंग ट्रेनिंग झाली तर अजून चांगली क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये सुधारणा होते. याच्यावर माझा नक्कीच विश्वास आहे. आणि मी एवढंच म्हणेल की तुमचं असं काम जोरात चांगलं चालू आहे. माझ्या शुभेच्छा. आमच्याकडून सर्वतोपरी नक्कीच मदत होईल. जे जे शक्य आहे ते भारत सरकारचे आरोग्य विभाग म्हणून आम्ही नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहोत. आणि राज्य सरकार देखील आपल्याला सातत्याने मदत करत आहे. भविष्यात आपण नक्कीच ही चळवळ अजून व्यापक करण्यासाठी प्रयत्न करू. मी फक्त जाता जाता एवढंच म्हणते की जीते जीते रक्तदान और जाते जाते अंगदान. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. अतिशय मुद्देसूद आणि विषयाला धरून मार्गदर्शन कसं असावं याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे आदरणीय मंत्री महोदयांचं आजचं आपल्याला केलेलं उद्बोधन. त्यांनी आपल्याला सांगितलं की तामिळनाडू 1 नंबर क्रमांकावर आहे, महाराष्ट्र 2ऱ्या क्रमांकावर आहे. ताईसाहेब, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमचे आदरणीय सुनीलजी देशपांडे जे आहेत यांनी 4 पदयात्रा केल्या. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने सुद्धा त्यांचा सन्मान केला. आणि डॉक्टर भाऊसाहेब मोरे अवयवदान चळवळीचे आम्ही त्यांना प्रणेते म्हणतो. मला सांगायला आनंद वाटतो, नवी दिल्लीमध्ये आजच्या आपल्या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्ष आणि तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा साहेब यांनी डॉक्टर साहेबांनाही या चळवळीत काम करतात म्हणून सन्मानित केलं होतं. ही माणसं काम करतात म्हणून महाराष्ट्राने किमान देशात 2रा क्रमांक मिळवला. आता ही बळ पाहिलं आपण पहिल्या क्रमांकावर जायला अजिबात तयारच आहोत असा जर आशावाद व्यक्त केला तो काही चुकीचा ठरणार नाही. आपण सर्वजण या 2 दिवसाच्या अधिवेशनासाठी राज्याच्या दूरदूरच्या भागातून इथं आलात. अतिशय चांगल्या चर्चा आपण या ठिकाणी केल्यात. हे अधिवेशन संपन्न होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांचा नामोल्लेख करणं मला वाटतं आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री माननीय नामदार दादाभाऊ भुसे साहेब हे आपल्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी फार मोठी मदत आपल्याला केली. मी त्यांनाही धन्यवाद देतो. मी आणि डॉक्टर मोरे साहेब आम्ही जेव्हा ताईसाहेबांकडे गेलो तेव्हा त्यांनी एक प्रश्न विचारला, तारीख विचारली फक्त. आम्ही 18 आणि 19 2 तारखा सांगितल्या. त्या म्हणाल्या की त्यावेळेला कदाचित आमचं बजेटरी सेशन पार्लमेंटचं सुरू असेल आणि त्यातून कसा वेळ काढता येईल तो मी प्रयत्न करते. पण सुदैवानं 2 दिवस सुट्ट्यांची मिळाली आणि पवित्र दिवस होते ताईसाहेब. कालची शिवरात्र होती, आजचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा दिवस आणि या दिवशी या 2 दिवसीय अधिवेशन आणि त्यात सामोरपाला तुम्ही
म्हणजे आमच्या आनंदाला पारावरच नाही. अशी प्रकारची परिस्थिती या निमित्ताने निर्माण झाली. तुम्ही इथं आलात, मनापासून धन्यवाद देतो. आदरणीय गमेश साहेब, जेव्हा जेव्हा आम्ही गेलो त्या वेळेला तुम्हाला अडचण काय फक्त तेवढं सांगा एका वाक्यात, आणि सांगितल्यानंतर त्या क्षणाला त्याची पूर्तता करणं, संबंधितांना सूचना करणं, हे काम अतिशय आत्मीयतेने ज्यांनी केलं. खरं म्हणजे इथं आत्मीयता असल्याशिवाय अशी कामं उभी राहत नाही मित्रांनो. म्हणून मी आदरणीय गमेश साहेबांनाही धन्यवाद देतो. आमचे या अवैध चळवळीतले राज्यस्तरावरची डायनॅमिक लिडरशिप ज्याला आपण म्हणतो, पुरुषोत्तमजी पवार, ते काही डॉक्टर नाहीत मॅडम, सामाजिक कार्यकर्ते आहेत, पण त्या माणसाचा हेतू आणि उद्देश, तळमळ आणि झपाटून काम करण्याची त्यांची मनशक्ती इतकी प्रचंड आहे की टाळ्या वाजवल्याशिवाय त्याला दाद दिला असं मला वाटत नाही. आमचे सुनीलजी देशपांडे 75 वर्षाचे तरुण आहे, आजही पदयात्रा काढायला सांगितले ते थांबणार नाही याचा मला विश्वास आहे. त्यांचाही आपण टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी या सगळ्या लोकांना दाद दिलीच पाहिजे. आपण जी काम करतायत, खरं म्हणजे तरुणांनी या क्षेत्रात यावं. पण आम्हाला जेव्हा 75 वर्षाच्या पुढचे तरुण भेटतात तेव्हा आम्हाला असं वाटतं की आपण तरी का मागं राहावं. सगळे तरुणच आहेत. हे अधिवेशन घेण्यासाठी आम्हाला सर्वात जास्त मदत यानंतर जी झाली ती मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेचे सरचिटणीस आदरणीय ॲडव्होकेट नितीन भाऊ ठाकरे यांनी 2 दिवसासाठी हे सभागृह, त्यांचं IMRT कॉलेज आणि सगळीच यंत्रणा आपल्याला उपलब्ध करून दिली. हे तुमचं काम नाही, हे संस्थेचं आमच्या घरचं काम आहे, या भावनेने त्यांनी आम्हाला मदत केली. त्यांच्याबद्दलची कृतज्ञता या ठिकाणी मी व्यक्त करतो. आपण दूरदूरच्या ठिकाणाहून आलो, थंडीची परिस्थिती आहे, आपणा सर्वांची मुक्कामाची व्यवस्था चांगल्या पद्धतीने व्हावी याची काळजी आम्हाला होती. म्हणून 2 संस्थांनी आम्हाला फार मोठी मदत केली. एक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं अतिथीगृह आपल्याला त्यांच्या कुलगुरूंनी आणि कुलसचिवांनी उपलब्ध करून दिलं, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. CDO आणि मेरीचे आमचे मित्र अधीक्षक अभियंता राजेश मोरे यांनी त्यांचंही अतिथीगृह आपल्याला विनामूल्य उपलब्ध करून दिलं, मी त्यांनाही मुद्दाम धन्यवाद देतो. सक्षमसारख्या संस्थेनं तिथेही 75 वर्षाचे तरुण काम करतायत. आम्हाला जेवढे भेटले तेवढे. आमचे आदरणीय खांडकेकर साहेब आहेत, अभिजित खांडकेकर जे आहेत आपले अभिनेते, त्यांचे पिताश्री आहेत ते. आणि कुठलंही म्हणजे फक्त मला या ठिकाणी काम करायचं आहे, बडेजाव नाही, जे मिळेल ते काम या सगळ्या लोकांनी केलं सक्षमच्या, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आम्ही काल परवा मॅडम इथे अवजानाचा जागर हा लोककलांचा कार्यक्रम रात्री सादर केला. त्यामध्ये आमच्या संस्थेशी जोडलेले जे आमचे घटक आहेत त्यांचा नामोल्लेख केला पाहिजे ना, न केला तर ते काही बरं दिसणार नाही. श्रीमती मीनाताई निकम परुळकर, श्रीमती देवरे मॅडम, श्रीमती वंदनाताई रकिबे, श्रीमती सुनंदताई जरांडे, या सगळ्या आमच्या चळवळीत काम करणारे आहेत, पण स्वतःचा घरदार प्रपंच सोडून 2 दिवसामध्ये आमच्यात उपलब्ध झाल्या. आणि त्यांच्या परीने त्यांना जेवढं योगदान देता येईल मॅक्झिमम तेवढं देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्यांनाही धन्यवाद देतो. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर माधुरीताई कानेटकर, त्यांचे कुलसचिव डॉक्टर बंगाळ, NSSचे त्यांचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर मोरे यांनाही धन्यवाद देतो. आणि ज्या कलावंतांनी रात्री कला सादर केल्या ते जालिंदर नाना केरे आणि अर्जुन लगस बावधनचे यांनी किती सुंदर जागर केला, गोंधळ केला, भारूड केलं, पोवाडा केला, लावणी केली, काय केलं नाही इथे. आणि हे सगळे कला प्रकार आपल्या अवयदानाशी निगडीत होते. हे काही पारंपरिक लावणी नव्हती, अवयदानाची लावणी होती, अवयदानाचा अभंग होता, अवयदानाचा भारूड होतं, अवयदानाचा गोंधळ होता. एवढं सगळं आपण या व्यासपीठावर काल याची देही याची डोळा आपण अनुभवलं. आणि या सगळ्या लोकांनी, पत्रकार महोदयांनी आम्हाला फार मोठी मदत केली प्रसिद्धी देण्यापासून. म्हणजे कोणाकोणाचा नामोल्लेख करावा असा माझ्यापुढे प्रश्न पडला. ज्या ज्ञात अज्ञात लोकांनी आपल्या सर्वांना मदत केली त्यांना मनपूर्वक धन्यवाद. आणि तुमच्याशिवाय हा सोहळा यशस्वी झाला नसता, म्हणून तुम्हालाही मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि आम्ही जी स्मरणिका प्रकाशित केली त्या स्मरणिकेसाठी अनेक लोकांनी आम्हाला जाहिराती दिल्यात. खरं म्हणजे हे सगळं उभं करणं आजकाल आपल्याला माहिती आहे की पैशाशिवाय कोणतंच काम करता येत नाही. तरी अतिशय मर्यादित
साधनसामुग्रीमध्ये आपण हे अधिवेशन घेण्याचा प्रयत्न केला, पण ही मर्यादित साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यासाठी ज्यांनी ज्यांनी म्हणून खारीचा वाटा उचलला, ते सगळे देणगीदार असतील, जाहिरातदार असतील, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारे लोक असतील, अगदी आमचे केटरर सुद्धा ज्यांनी आम्हाला भरपूर जेवू घातलं काय, आणि अतिशय अल्पदरात केलं हे सगळं. कुणाचा उल्लेख करून कुणाचा म्हणजे कदाचित माझ्याकडून राहून गेले तर मी कृतज्ञ ठरेल, पण या सगळ्या लोकांना अत्यंत मनपूर्वक मी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आपण सर्वांनी अत्यंत सक्रिय पद्धतीनं सकारात्मकतेने या अधिवेशनामध्ये सहयोग दिला, त्याबद्दलचा मी आनंद व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. मी डॉक्टर सुशील मेश्राम, नागपूर इथे सेवादल महिला महाविद्यालय इथे मराठी विषय शिकवणारा प्राध्यापक आहे. परंतु लोकमतची एक छोटीशी बातमी वाचून प्लीज सेटल डाऊन, प्लीज सेटल डाऊन, प्लीज सेटल डाऊन. लोकमतली एक छोटीशी बातमी 2015ला वाचली की आपल्या मृत्यूनंतरही आपण कोणाच्या कामात येऊ शकतो. मी सर्वप्रथम माझा फॉर्म घेतला आणि घरी मिसेसची सही घ्यायला आलो. मिसेस म्हणाली, मी तुमच्या फॉर्मवर तेव्हा सही करेल जेव्हा तुम्ही माझ्या फॉर्मवर कराल. आणि आम्ही दोघांनी संकल्पपत्र भरून घेतले. सगळ्या कुटुंबातून 2 वर्षाच्या नातवंडापासून तर 74 वर्षाच्या आजोबांपर्यंत आम्ही सर्वांनी संकल्पपत्र भरून घेतले. पण हा उपक्रम केवळ आपल्या कुटुंबापुरता न राहावा, तो देशभर जावा. देशाची जनता ही आपली बंधू भगिनी आहे. अवयवाच्या प्रतीक्षेत ते शेवटचे श्वास मोजत आहेत. त्यांना सुद्धा इतर अनेक लोकांकडून अवयवांची प्राप्ती व्हावी, नवजीवन त्यांना मिळावं म्हणून मी अवेअरनेस करत राहिलो. आणि मग जनतेच्या आग्रहातून मला लोकांनी पुस्तक लिहा तुम्ही असा आग्रह केला. माननीय पवार साहेबांनी या पुस्तकाला प्रस्तावना दिली आणि सुनील देशपांडे सरांची प्रतिज्ञा या पुस्तकात मी घेतली. 6 महिन्यात या पुस्तकाच्या पहिली आवृत्ती संपली. तर फेडरेशनला माझ्याकडून काय अपेक्षा आहे, तर मी हेच सांगू इच्छितो की फेडरेशनची जी इच्छा आहे की हा उपक्रम देशभर जावा, माझी ही तीच इच्छा आहे. त्याच्यामुळे मी आयुष्यभर मरतपर्यंत काम करणार आहे. माझं काम हे फेडरेशनचंच राहणार आहे. धन्यवाद. मी सगळ्यांना अशी विनंती करतो की ज्यांची इंट्रोडक्शन झालेली आहे त्यांनी स्टेजवर येऊन एक मेमेंटो आणि सर्टिफिकेट त्यांनी घेऊन जावं आणि परत स्थानापन्न व्हावं. आणि जसजशी इंट्रोडक्शन एक एक जण देत राहील त्यांनी इंट्रोडक्शन नंतर स्टेजवर येऊन सर्टिफिकेट आणि मेमेंटो घेऊन जावं. मी डॉक्टर अरुण वासुदेव हळबे, पुणे. मी ॲनेस्थेटिस्ट होतो. नंतर बायपास झाली म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनला जॉईन झालो. अध्यक्ष होतो 2014-15. आणि अध्यक्षपदात निवृत्त झाल्यानंतर माझ्या या आवडीच्या विषयाचा मी अंगीकार केला आणि सध्या इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे ब्रांचचा मी चेअरमन आहे, ऑर्गन डोनेशन कमिटी. आणि IMA महाराष्ट्र स्टेट ज्यांच्या 245 शाखा आहेत महाराष्ट्रात, त्यांच्या ऑर्गन डोनेशन कमिटीचं मी पेट्रन आहे. चेअरमन को चेअरमन वगैरे होऊन गेलो. अवयवदान हा मी नंतर अंगीकारला, पण रक्तदान या विषयात माझा खूप पुढाकार होता. 1962 साली जे वॉर झालं, चायना वॉर वगैरे, त्यावेळेला 21व्या वर्षी पहिल्यांदा ब्लड डोनेशन केलं AFMCत जाऊन, जवानांना रक्त मिळावं म्हणून. गैरसमज होता, माहीत नव्हतं अज्ञानापोटी. पण त्यानंतर दरवर्षी 4 वेळेला म्हणजे 3 महिन्यानंतर मी प्रत्येक वेळेला वयाच्या 65पर्यंत ब्लड डोनेशन केलेलं आहे. हे वैयक्तिक तर केलंच,
पण मी राहत होतो कर्वेनगरसारख्या रिमोट ठिकाणी, मी त्यावेळेचं रिमोट. पण त्यावेळेला समोरच्या झोपडपट्टीतून आणि शेजारच्या 1-2 सोसायटीतून ब्लड डोनेशन कॅम्पसुद्धा अरेंज केले होते आणि पहिल्याच कॅम्पला 40 बाटल्या रक्त मिळत होतं. नंतरही असाच उपक्रम पुढे चालू ठेवला. थँक्यू. नमस्कार, मी योगेश अग्रवाल, कोल्हापूर. अभियंता चळवळीत काम करतो हे सगळ्यांना माहितीच आहे. पण मला हेल्दी ऑर्गन डोनेशनवर काम करायचं आहे. सगळं आपल्याला एक झूम मीटिंग झाली होती, त्याच्यामध्ये हेल्दी ऑर्गन डोनेशनवर काम करायचं. त्यासाठी साहेबांनी जरासं मार्गदर्शन करावं सविस्तर, जेणेकरून काम सोपं जाईल मला. आणि संस्थेसाठी, फेडरेशनसाठी आपल्याला हेल्दी ऑर्गन डोनेशनवर काम करायचं आहे. धन्यवाद. हॅलो, आत्ताच डॉक्टरांनी जो मुद्दा मांडला, हेल्दी ऑर्गन डोनेशन महत्त्वाचं आहे. आपल्या सर्वांना ऑर्गन द्यायचे आहेत, पण ते ऑर्गन्स रिसिपियंटपर्यंत पोचेपर्यंत सांभाळणं ही आपली जबाबदारी समजून घ्या. महत्त्वाची गोष्ट, आपण स्वतः शरीराकडे लक्ष देत नाही. मी माझं देह देणारे, डोनेशन करणारे म्हणून संपत नाही. माझ्याकडे जे ऑर्गन्स आहेत त्याची मी नीट काळजी घेतो का? वेगवेगळ्या व्यसनांमध्ये स्वतःला उपलब्ध करून देतो का? ते तितकंच महत्त्वाचं. त्याच्यामध्ये खाणं आणि पिणं पण आलं. स्वतःच्या खाण्याकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. मी स्वतः डॉक्टर दीक्षित डाएट करतो. मला एक 10 मिनटं द्या म्हणालो होतो, पण जाऊ दे, लोकांना खूप बोलायचं आहे. पण लक्षात ठेवा, आपण व्हॉट्सॲपवरती हे सगळं करू शकू. स्वतःकडे लक्ष द्या. 100 वर्ष जगा, आनंदाने जगा, जाताना आनंदाने जा, दुसऱ्याला आनंद द्या. संपला विषय. सक्षम ही अखिल भारतीय स्तरावर दिव्यांगांसाठी काम करणारी संस्था आहे. त्याचे पुणे महानगर उपाध्यक्ष म्हणून मी काम करतो. हे पद महत्त्वाचं नसून त्या दिव्यांगासाठी काम करण्याची जबाबदारी मी महत्त्वाची मानतो. आणि दिव्यांगासाठी काम करत असताना माननीय सुनीलजी देशपांडे यांचा परिचय झाला आणि त्यांचं एक व्याख्यान या विषयावरती आकुर्डी येथे ठेवण्यात आलं. त्यांच्या मार्गदर्शनाने मी प्रभावित झालो आणि या वर्गाला आलो. तर माझी अशी आयोजकांना विनंती आहे की आम्ही जे इथं आलेलो आहोत त्यांचं एक प्रशिक्षण वर्ग घेण्यात यावा, जेणेकरून आम्हाला पुढची दिशा आणि काय काम करावं याची निश्चिती कळेल. आणि ही विनंती मी आयोजकांना करतो. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. आम्ही वसईहून आलेलो आहोत. मी पायस मचाडो, निरुपाय जनसंस्था या माध्यमातून आम्ही या समाजामध्ये काम करत आहोत. पुरुषोत्तम पवार साहेब हे वसईचेच आहेत आणि त्यांच्या कार्याची जेव्हा आम्हाला ओळख झाली त्या कार्यानंतर आम्ही प्रभावित होतो आणि ह्या उपक्रमाकडे आम्ही वळलो. मला विशेष आभार मानायचे आहेत आयोजकांचे. असं सुंदर आयोजन नियोजन त्यांनी केलेलं होतं. कोणत्याही प्रकारचं त्रास राहण्या खाण्याचं झालेलं नाही आहे. आणि विशेष म्हणजे एक वैचारिक चांगलं खाद्य ह्या विचार मंचावरून आम्हाला दिलं गेलं. सर्वांचे आभार. तुम्हाला सर्वांना परत या उपक्रमासाठी शुभेच्छा. थँक्यू.
नमस्कार. कल्पना गजेंद्र गोसावी. हा कार्यक्रम चालला आहे आणि त्या संधीचा उपयोग करून घ्यायचं मी ठरवलं आहे. कान तुमचे माझ्याकडे ठेवा आणि कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी राहा असं मला असं वाटतं. आणि मी माझं काही मनोगत इथे व्यक्त करते. मी कविता तशी आपल्या ग्रुपवरही शेअर केलेली आहे, पण मला असं वाटतं की ती कविता मी आपल्याला ऐकवावी. त्या कविता म्हणजे ऐकवावी असं म्हणण्यामागचं कारण असं की 2 वर्षापूर्वी, आता 2 वर्ष होत आले, आणि त्या करोनाच्या काळात माझ्या मिस्टरांचा स्वर्गवास झाला. तर कान माझ्याकडे द्या एवढीच माझी विनंती आहे तुम्हाला, आणि ऐकून घ्याल अशी मी अपेक्षा करते आणि तुमच्यासमोर ही कविता सादर करते. मिस्टरांची खूप इच्छा होती की माझी 61 सादर म्हणजे मोठ्या जल्लोषात साजरी करावी, परंतु ती त्यांची इच्छा मी काही साजरी म्हणजे पूर्ण करू शकले नाही. पण मी वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मी ती एक कविता मला सुचली. मला ज्या अडचणी आल्या ती कविता नाही. कवितेचं नाव आहे 61. साथ तुमची तुमच्यासाठीपर्यंत मला दिली, साथ तुमची तुमच्यासाठीपर्यंत मला दिली. मोठी इच्छा 61ची फक्त व्यक्तच केली, मोठी इच्छा 61ची फक्त व्यक्तच केली. मनीची इच्छा माझ्या विना साजरी केली, मनीची इच्छा माझ्या विना साजरी केली. तुम्हीच ती पूर्णही केली. स्वर्गाची वाट एकट्यानेच धरली, स्वर्गाची वाट एकट्यानेच धरली. त्याच वाटेवरती आता आठवणींची फुले अंथरली, त्याच वाटेवरती आता आठवणींची फुले अंथरली. त्याच फुलांचा सुगंध मी वाटत सुटली, त्याच फुलांचा सुगंध मी वाटत सुटली. कळले मात्र तेव्हा तुम्ही तर फुलांचे झाडेच लावली, कळले मात्र तेव्हा तुम्ही तर फुलांची झाडेच लावली. सुगंधात मंत्रमुग्ध मने बहरली, सुगंधात मंत्रमुग्ध मने बहरली. काटे असूनही नाही कधी बोचली, काटे असूनही नाही कधी बोचली. साथ आहे तुमची मणी ही जाण बांधली, साथ आहे तुमची मणी ही जाण बांधली. सभोवताली असलेली फुले फुलण्याची मोठ मी बांधली, सभोवताली असलेली फुले फुलवण्याची मोठ मी बांधली. 61च्या शुभेच्छा देण्या झोपेत जागेपणी स्वप्नी मी गेली, 61च्या शुभेच्छा देण्या झोपेत जागेपणी स्वप्नी मी गेली. स्वप्नातील साथ खूप काही सांगून गेली, स्वप्नातील ती साथ खूप काही सांगून गेली. करीतो मी आराम आता ही त्यांचीच बोली, करीतो मी आराम आता ही त्यांचीच बोली. स्मित हास्य करीत आरामगृहाची वाट धरली, स्मित हास्य करीत आरामगृहाची वाट धरली. जाग येताच मी मात्र पुन्हा स्वतः सावरली, जाग येता मात्र मी स्वतः सावरली. मनी एक खंत तशीच राहिली, मनी एक खंत तशीच राहिली. देहदानाची इच्छा अपुरी राहिली, देहदानाची इच्छा अपुरी राहिली. कोविड-19ने मने इतकी ग्रासली, कोविड-19ने मने इतकी ग्रासली. देहदानाची इच्छा सिस्टीमने नाकारली, देहदानाची इच्छा सिस्टीमने नाकारली. मग ज्येष्ठ पुत्रास विचारणा केली, मग ज्येष्ठ पुत्रास विचारणा केली. पुत्राचीही त्यास संमती मिळाली, पुत्राचीही त्यास संमती मिळाली. अंधश्रद्धा ही बाजूस सारली, अंधश्रद्धा ही बाजूस सारली. समाधिष्ट न करता अग्नी दिली, समाधिष्ट न करता अग्नी दिली. सगळ्या सोयऱ्यांना येण्यास बंदी केली, सगळे सोयऱ्यांना येण्यास बंदी केली. तिसरा तेरवीचा विधीही टाळली, तिसरा तेरवीचा विधीही टाळली. लगेच कर्मास सुरुवात केली, लगेच कर्मास सुरुवात केली. देहदान अंधश्रद्धा निर्मूलनाची कास मी धरली, देहदान अंधश्रद्धा निर्मूलनाची
कास मी धरली सभोवतालची फुले फुलू लागली, सभोवतालची फुले फुलू लागली. कल्पना गोसावी, ऐरोली, नवी मुंबई. धन्यवाद.